आणि सुरुवातीलाच महाबळेश्वरमध्ये जाऊया, मुख्यमंत्री बोलतायत. आहे की हा जो जिल्हा आहे, शिंदे साहेबांनी उल्लेख केला, छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला असा हा जिल्हा आहे. शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाचं प्रचंड सौंदर्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 5 जागतिक वारसा स्थळ देशातील, खरं म्हणजे आपण जर एकूण महाराष्ट्राचा लँडस्केप बघितला तर महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची अनेक ठिकाणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेषतः आमचा जो कोकणाचा भाग आहे, या कोकणाच्या भागामध्ये तर निसर्गाने इतकं सुंदर अशा प्रकारे आम्हाला वेस्टर्न घाट दिलेला आहे. आणि तो वेस्टर्न घाट हा सगळा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि अनएक्सप्लोर्ड अशा प्रकारचा वेस्टर्न घाट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळं आमचं सौंदर्य आहे, हे सौंदर्य सामान्य माणसापासनं तर परदेशी पर्यटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि त्याच दृष्टीने आमचा हा जो काही महापर्यटन उत्सव आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे आपण गुंतवणूक आणण्याकरता खूप प्रयत्न करतो आणि ते महत्त्वाचं देखील असतं. पण आपण जर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये 100 कोटीची गुंतवणूक आणली तर त्यातनं कधी 10 रोजगार तयार होतात, कधी 20 रोजगार तयार होतात, कधी 50 रोजगार तयार होतात. पण आपण जर पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये 100 कोटीची गुंतवणूक आली तर किमान 10,000 लोकांना आपण त्यातनं रोजगार देऊ शकतो. इतका फरक हा आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो. जगामध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारं जर कुठला उद्योग असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे. आणि म्हणूनच याला जेवढं जास्तीत जास्त पाठबळ आपण देऊ शकू, मला असं वाटतं तेवढं आपण रोजगाराची निर्मिती देखील करू शकू. आणि विशेषतः लोकल कम्युनिटीजला जी अधिकारिकता द्यायची आहे तीही याच माध्यमातून आपल्याला देता येईल. आणि मला असं वाटतं की त्याचाच एक नमुना म्हणून आज हा महापर्यटन उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. आज देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहोत. खरं म्हणजे 5 जागतिक वारसा स्थळ आपल्याकडे आहेत, 7 व्याघ्र प्रकल्प आपल्याकडे आहेत, समृद्ध लेण्या आपल्याकडे आहेत, भारतातील सर्वात प्रेक्षणीय किल्ले हे देखील आपल्याकडे आहेत, 750 किलोमीटरचा समुद्र किनारा हा आपल्याकडे आहे. इतकं विविध प्रकारचं सौंदर्य आणि इतकी विविध प्रकारची पर्यटन स्थळं ही देशातल्या कुठल्याही राज्याकडे नाहीत. आणि म्हणूनच आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी आपल्याला आहे. आणि सर्वाधिक विदेशी पर्यटक देखील आकर्षित करण्याची संधी देखील आपल्याला आहे. मला विश्वास आहे की शंभूराजे तुमच्या नेतृत्वामध्ये आपण दरवर्षी एक पाऊल पुढे जाऊ आणि निश्चितपणे महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे येत्या 5 वर्षामध्ये आपण करून दाखवू. खरं तर पर्यटनाच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्त्वाचं असतं, ज्याच्यामध्ये पर्यटन स्थळापर्यंत पोचणारे उत्तम रस्ते, पर्यटन स्थळाची सफाई, त्या ठिकाणच्या पब्लिक अम्युनिटीज, पब्लिक शौचालय हे देखील स्वच्छ असले पाहिजेत, त्या ठिकाणच्या पब्लिक अम्युनिटीज चांगल्या असल्या पाहिजेत. या काही बेसिक गोष्टी जरी आपण केल्या तरी देखील पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की पर्यटनाकरता एक पर्यटनाची संस्कृती असते, जी जर आपण तयार करू शकलो आणि ही संस्कृती तयार करायची असेल तर जेवढ्या लोकल कम्युनिटीज असतात त्याचं जेवढं इन्व्हॉल्वमेंट हे पर्यटनामध्ये वाढेल तेवढं त्या ठिकाणी
पर्यटन अधिक चांगल्या प्रकारे होतं, पर्यटकांना अधिक एक्सपिरियन्स हा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. अलीकडच्या काळामध्ये पर्यटनाचा अर्थ एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्स जर आपण देऊ शकलो तर पर्यटक येतात, ते थांबतात. आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं 2 गोष्टी पर्यटन विभागाने निश्चितपणे केल्या पाहिजेत. त्या आपण करताच आहात, पण त्या अधिक प्रभावीपणे आपण केल्या पाहिजेत. एक, संपूर्ण वर्षभराचं आपलं महोत्सवाचं कॅलेंडर आपण तयार केलं पाहिजे. जानेवारीत कुठे महोत्सव होईल, फेब्रुवारीत कुठे महोत्सव होईल, अशा प्रकारचं त्या त्या भागामध्ये ते जे सण आहेत, वार आहेत, त्या ठिकाणचं जे महात्म्य आहे, जे स्थान महात्म्य आहे, त्या स्थानावरचं उत्सवाचं महात्म्य आहे, असं सगळं एकत्रित आपण जर टिपून घेतलं म्हणजे आषाढीच्या काळामध्ये आपण पर्यटनाकरता लोकांना त्या ठिकाणी पंढरपूरला घेऊन जाऊ शकतो आणि लोकांना तो जो काही